श्री स्वामी समर्थ. श्रावणात शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्र खाल्ल्याने काय होतं? तर शिवपिंडीवर अर्पण केलेलं बेलपत्र खाल्ल्याने बऱ्याच लोकांना सोन्यासारखे अनुभव आलेले आहे. श्रावणात तर आपण ही सेवा करावीच, पण इतर दिवशीसुद्धा तुम्ही वर्षभर ही सेवा करू शकता. 21 दिवसांची सेवा करा, 11 दिवसांची सेवा करा किंवा सतत जरी मनोभावे सेवा केली ना, आपली सेवा कधीच खाली जात नाही. तर काय करायचं? सकाळी लवकर उठावं किंवा प्रदोष काळात जरी तुम्ही ही सेवा केली, बेल, फूल, स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत घेऊन महादेवांच्या मंदिरात जावं. ही सेवा करण्यासाठी मंदिरातच जावं लागेल. घराजवळ जे मंदिर असेल, देवांना साधं तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं ना तुम्ही तरीही चालेल. छान असा अभिषेक करा, बेल, फूल अर्पण करा आणि घरी येताना तेथील कोणी वाहिलेलं आहे बघू नका. जे हातात बेलपत्र येईल ना ते घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्ही स्वतः ते बेलपत्र चावून चावून प्रसाद स्वरूप खायचं आहे. जरी उपवास असला तरी पण खाऊ शकता. मुलं तापट स्वभावाची आहे, कुटुंबात खूप जिद्दी तापट लोक आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त बेलपत्र उचलून आणून त्यांना खायलासुद्धा देऊ शकता. एका दिवसात तुम्हाला त्यांच्या स्वभावात शीतलता नक्कीच दिसेल. महादेव आहे, कुठलीच नकारात्मकता तुमच्या शरीरात शिल्लक राहू देणार नाही. आणि जेव्हा आपण बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून आणतो ना, जगातलं सर्वात पवित्र ते बेलपत्र असतं आणि आपली सर्व नकारात्मकता दूर करण्याची शक्तिशाली ताकद त्यात महादेवांचा आशीर्वाद असतो. म्हणून जिद्दी तापट स्वभावाची व्यक्ती असेल तर आवर्जून श्रावणात रोज 11 दिवस, 21 दिवस किंवा प्रदोष असेल किंवा श्रावण सोमवारी तर ही संधी अजिबात सोडू नका. देवांना अभिषेक करा, बेल, फूल अर्पण करा आणि एक बेलपत्र उचलून आपल्या मुलांना द्या. तुमचा जिद्दी तापट स्वभाव असेल, तुम्ही खा, पतीने, पत्नीने, कुटुंबातील प्रत्येकाने जरी एक बेलपत्र खाल्लं ना, सोन्याहून पिवळं कितीही अडीअडचणी असू द्या, महादेवांना नमस्कार करा, प्रार्थना करा आणि मनापासून एक बेलपत्र तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊन तर बघा. तुम्ही रोज ही सेवा करायला लागाल. रोज सकाळी उठावं किंवा प्रदोष काळात देवांना अभिषेक करावा, बेल अर्पण करावं आणि तिथून एक बेलपत्र उचलून प्रसाद स्वरूप खायला सुरुवात करा. सोन्याहून पिवळं. धन्यवाद.